नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर वर्ग 4 गट ड सरळ सेवा भरती प्रक्रिया याबाबत नवीन घडामोडींबद्दल माहिती देण्याकरता आज आपण भेटत आहोत. आज म्हणजे 8 तारखेला दैनिक लोकमत पूर्ण राज्यस्तरीय आवृत्तीमध्ये एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे, नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. या संस्थेतील वर्ग 4 गट ड ऑनलाईन पद्धतीने सरळ सेवा भरतीकरिता दिनांक 22/10/2025 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार ऑनलाईन पद्धतीने दिनांक 9 फेब्रुवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहेत. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र आपल्या ईमेलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच खालील लिंकवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि ती लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जाऊन आपण आपलं हॉल तिकीट जे आहे ते आपण डाउनलोड करून घेऊ शकता किंवा आपल्या ईमेलवरून आपण डाउनलोड करून घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की ही जी परीक्षा होणार आहे गट ड ची, ती फक्त सध्या रुग्णालयाकडील साईडची म्हणजेच हॉस्पिटलकडची ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांचीच परीक्षा होणार आहे. महाविद्यालयाकडे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर त्यांची परीक्षेची डेट अजून आपण अनाऊन्स केलेली नाही आहे. त्यामुळं आपण जर कॉलेजकडे फॉर्म भरलेला असेल, महाविद्यालयाकडे फॉर्म भरलेला असेल आणि जर आपण हॉल तिकीट डाउनलोड करून घेण्याचा प्रयत्न कराल तर ते डाउनलोड होणार नाही. आम्हाला बरेच जणांचे फोन आणि मेसेजेस आले की आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही आहे आणि फॉर्म कुठं भरला आहे म्हटलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही महाविद्यालयाकडे फॉर्म भरला आहे. तर ती परीक्षे अजून त्याची डेट आपण डिक्लेअर केलेली नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं एक पुढचं नोटिफिकेशन आहे ते म्हणजे ह्या वर्ग 4 गट ड सरळ सेवा भरतीची प्रक्रिया जी आहे त्याची परीक्षा आणि नियुक्तीबाबतची कार्यवाही जी आहे ती माननीय उच्च न्यायालय मुंबई सर्किट बेंच कोल्हापूर रीट याचिका क्रमांक 10,825/2025 या दाव्यातील अंतिम आदेशाच्या अधीन राहून राबविण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टवरती काम करत असणारे क्लास 4 सर्वंट आहेत, ते कोर्टात गेलेले होते. तर मध्ये बऱ्याच अफवा उठल्या होत्या की त्यांना स्टे मिळालेला आहे आणि परीक्षा रद्द झालेली आहे. तर तसं काही झालेलं नाही आहे मित्रांनो. परीक्षा होणार आहे, परंतु त्या दाव्याचा जो अंतिम निकाल असेल त्याच्या अधीन राहून ही सर्व प्रक्रिया राबवली जाणार आहे. हे मी तुम्हाला प्रसिद्धीपत्रक आहे ते मी वाचून दाखवलं आहे. आणि आता 9 तारखेपासून आपली जी हॉस्पिटलकडच्या साईडची जी परीक्षा आहे ती सुरू होत आहे आणि तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालाच असेल असं मी गृहीत धरतो आहे, कारण नोव्हेंबरपासून ते आजपर्यंत म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ मिळालेला आहे आणि तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करून घेतलेलं असेलच. तर ज्यांनी करून घेतलेलं नसेल ते मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या लिंकवरून आपण ते डाउनलोड करून घ्या. तुम्हाला जे हॉल तिकीट आलेलं आहे त्याच्यामध्ये तुमचे कलर फोटो आहेत आणि काही महत्त्वाच्या सूचना मी या परीक्षेसंबंधाने देऊ इच्छितो, ज्या की तुमच्या हॉल तिकीटवरती पण उपलब्ध आहेत. पण त्यातलं लिहिलेलं असूनसुद्धा काही लोक वाचत नाहीत किंवा विसरतात ऐन वेळेला, म्हणून मी हे तुम्हाला हे करतो आहे. तर पहिली जी सूचना होती ती हे जे प्रसिद्धीपत्रक होतं त्याबद्दल तुम्हाला माहिती देणं. आता दुसरं जे आहे ते म्हणजे आपली परीक्षेच्या पूर्वी तुम्ही तिथं कधी पोचणं अपेक्षित आहे. तर 1.5 तास परीक्षेपूर्वी पोचणं अपेक्षित आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमची परीक्षा 9 वाजता सुरू होणार असेल तर तुम्ही 7:30 वाजता तुमच्या दिलेल्या परीक्षा केंद्रावरती उपलब्ध राहणं आवश्यक आहे. आता तुम्ही सोलापूरचे राहणारे असाल आणि तुमचा नंबर जर पुण्याला आला असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी जायला लागेल आणि सकाळी 7:30ला तिथं हजर राहायला लागेल. आता हे 1.5 तास अगोदर कशासाठी, तर तुमचं ओळखपत्र आणि तुमचं हॉल तिकीट हे सगळं चेक केलं जातं, तिथं साईन केले जातात आणि तुम्हाला तिथं त्या कॉम्प्युटर तुम्हाला अलॉट केला जातो आणि या पूर्ण प्रक्रियेसाठी साधारणपणे 1.5 तास लागतो. म्हणजे
त्या तुमच्या इन्स्टिट्यूट जिथं तुमचा नंबर आलेला आहे त्याचं गेट 1.5 तास अगोदर ओपन होतं. तिथून तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जातो. आणि हे गेट परीक्षेच्या आधी अर्धा तास बंद होतं, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. आणि विहित वेळेनंतर परीक्षा केंद्रावर दाखल होणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार नाही असं हॉल तिकीटवरती लिहिलेलं आहे. त्याच्यावरती गांभीर्यानं तुम्ही लक्ष द्या आणि तुम्ही वेळेत तिथं पोहोचा. याशिवाय पारंपरिक किंवा धार्मिक पोशाख घालून येणारे उमेदवार किंवा दिव्यांग उमेदवार असतील तर त्यांनी अजूनही अर्धा तास अगोदर तिथं उपस्थित राहावं, जेणेकरून त्यांच्या चेकिंगमध्ये आणि त्या दिव्यांग असतील तर त्यांना तिथं आतमध्ये जाण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही. परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास परीक्षा केंद्र व परिसरात उमेदवाराला प्रवेश देण्याचा नाकारण्याचे अधिकार जे आयोजक आहेत तर त्यांना राहतील. आता हे जे हॉल तिकीट आहे त्याचे 2 भाग आहेत. वैयक्तिक व परीक्षा केंद्राचा तपशील पहिल्या पानावर असेल, तुमचा फोटो असेल, तिथं साईन असं लिहिलेलं असेल तर ते कलर आहे. आणि खाली जे आहे ते उमेदवारांना महत्त्वपूर्ण सूचना असं लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, ह्याची प्रिंटआउट काढून तुम्ही बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि ही प्रिंटआउट कलर म्हणजे रंगीत असणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटआउट काढू नका, कलर प्रिंटआउट काढा, रंगीत प्रिंटआउट काढा. आणि तिथं जो फोटो होता तर तसाच एक फोटो म्हणजे त्याच ह्यातून काढलेला फोटो तुम्ही सोबत घेऊन जा आणि तिथं तो फोटो चिटकवायचा आहे. आणि तिथं जी सही करायची आहे ती पर्यवेक्षकासमोर सही करायची आहे. तिथं तुमची सहीच्या जागेत तुम्ही घरून सही करून घेऊन जायचं नाही आहे, तर तिथं गेल्यानंतरच तुम्ही सही करायची आहे. आणि या हॉल तिकीटसोबत तुम्हाला मूळ ओळखीचा पुरावा असा तुम्हाला सोबत बाळगणं आवश्यक आहे. यात असलेलं आहे की परिच्छेद क्रमांक 24मध्ये नमूद केल्याप्रमाणे, तर तिथं काय नमूद केलं होतं तर ओळखपत्र म्हणून तुम्ही काय वापरू शकता, तर तुम्ही तुमचं लायसन वापरू शकता, गाडी चालवण्याचं लायसन वापरू शकता, पारपत्र वापरू शकता म्हणजे पासपोर्ट तुम्ही वापरू शकता, किंवा सगळ्यांकडे आजकाल अवेलेबल असतं ते म्हणजे पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता. आणि तुमचं पोस्टामध्ये जर तुम्ही खातं काढलेलं असेल किंवा बँकेत खातं काढलेलं असेल तर त्याच्या पासबुकचं हे तुम्ही वापरू शकता. हे सगळी जी आहेत ती मूळ कागदपत्र पाहिजे, तरी झेरॉक्स चालणार नाही आहे, लक्षात ठेवा. आधार कार्ड ओळखपत्राचा पुरावा म्हणून चालणार नाही. त्याचबरोबर रेशन कार्ड किंवा टेम्पररी लायसन हे चालणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याप्रमाणे पॅन कार्ड सगळ्यांकडे असतंच कॉमनली, तर ते किंवा मग तुमचं पासपोर्ट किंवा तुमचं लायसन किंवा बँकेचं पासबुक हे तुम्ही ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही सोबत न्यायचं आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांचा बायोमेट्रिक डाटा व फोटो घेण्यात येणार आहे. यामुळं थोडंसं आधी जायचं आपल्याला. आता बायोमेट्रिक डाटा आणि फोटो म्हणजे काय तर हाताचे ठसे आणि तुमचं आयरिस स्कॅन केलं जातं. हे बायोमेट्रिक डाटाद्वारे ओळख पटवण्याची जबाबदारी उमेदवारांची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमच्या हाताला खूप धूळ लागलेली असेल, त्याला शाई लागलेली असेल किंवा मुलींनी मेहंदी लावलेली असेल तर तिथे बायोमेट्रिक होण्यामध्ये अडचण येऊ शकते. त्यामुळं हात हे करण्यापूर्वी स्वच्छ धुवून कोरडे करा आणि मग तुम्ही बायोमेट्रिक करा. उमेदवारांना परीक्षा केंद्रावर काय काय नेणं अलाउड आहे बघा. तर नंबर 1ला साधं पारदर्शक निळ्या शाईचा किंवा काळ्या शाईचा बॉलपेन म्हणजे एक बॉलपेन, अधिकृत ओळखपत्र जे आत्तावर सांगितलं आहे मी ते, प्रवेशपत्र म्हणजे तुमचं हॉल तिकीट आणि पाण्याची पारदर्शक बाटली इतकंच बाळगण्याची परवानगी दिलेली आहे. परीक्षा केंद्रावर मोबाईल किंवा बॅग ठेवण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध करून देण्यात येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल तिथं घेऊन जायचा नाही आहे. जर तुमच्यासोबत तुमचे कुणी नातेवाईक जर आलेले असतील तर त्यांच्याकडे तुम्ही मोबाईल द्या. याशिवाय परीक्षा केंद्रावरती आपण युजली नेतो वस्तू, पण ज्या वस्तू अलाउड नाही आहेत त्या वस्तू अशा आहेत की पेन पेन्सिल ठेवण्यासाठी आपण पाऊच नेतो तर तो अलाउड नाही आहे. पर्स, बॅग्स, लेखन पॅड, मोबाईल, पेजर, ब्लूटूथ डिव्हाइस, कोणत्याही स्वरूपाचा इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्ट वॉच, गणक यंत्र, दूरसंचार साधने, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने व इतर परीक्षा कक्षात नेण्यास सक्त मनाई आहे.
तसे आढळून आल्यास संबंधित उमेदवारास परीक्षा देण्यास मनाई करण्यात येईल. कॉपी होऊ नये याकरता ही दक्षता बाळगण्यात आलेली आहे. ज्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मागणी केली असेल तर त्यांनी संकेतस्थळावरती लेखनिक व अनुग्रह कालावधीबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनानुसार आवश्यक ती कागदपत्र सोबत बाळगणं आवश्यक आहे. उमेदवारांनी परीक्षेदरम्यान उत्तरांचे आदानप्रदान करायचं नाही आहे. केल्याची बाब जर निदर्शनाला आली तर ते व्हेरीफाय केलं जाईल आणि त्यांचे गुण हे स्वीकारण्यायोग्य नाहीत असे जर आढळून आलं तर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. परीक्षा कक्षामध्ये परीक्षेदरम्यान उमेदवार संशयास्पद हालचाल किंवा वर्तणूक करत असल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराची पुन्हा झाडाझडती तपासणी करण्यात येईल व त्याबाबतच्या कालव्यपयास संबंधित उमेदवार जबाबदार राहतील. तुम्ही जेव्हा 1.5 तास अगोदर येत आहे तेव्हा तुमचं चेकिंग केलेलं असणार आहे. तिथं तो वेळ त्यासाठी लागणार आहे. परीक्षा कक्षामध्ये कोणत्याही स्वरूपाचा गैरप्रकार जसे की कॉपी करणे, डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न करणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा गैरवापर केल्याचे आढळून आल्यास संबंधित उमेदवाराच्या विरोधात पोलीस विभागाकडे रीतसर तक्रार करण्यात येऊन त्याचे उमेदवारीबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये उमेदवाराचे नातेवाईक, मित्र किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षा केंद्र दिनांक, सत्र किंवा ठिकाण याबाबत कोणताही बदल करण्यात येणार नाही. आपल्या हॉल तिकीटवरती जे परीक्षा केंद्र, टायमिंग, वेळ आणि बॅच जी दिलेली आहे त्याच वेळेला तुम्ही परीक्षा देणं गरजेचं आहे. सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. जसे की परीक्षा रद्द झाली आहे, कॅन्सल झाली आहे, स्टे आला आहे, या अफवांवर विश्वास ठेवू नका. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रियेबाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे, परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखवल्यास त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा. आणि परीक्षेला बसण्यापूर्वी आपल्याला हॉल तिकीटवर 2 लिंक दिलेल्या आहेत. ग्रुप लेवल टायमर आणि सामान्यीकरण ह्याची लिंक दिलेली आहे. तर ती आपण ओपन करून ती आपण बघा. ग्रुप लेवल टायमिंग म्हणजे तुम्ही एका वेळेस ग्रुप परीक्षा देणार आहात तर त्यांचे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे प्रश्न तुमच्या ह्याच्यावरती येतील, जेणेकरून एकमेकांमध्ये कॉपी करणं तुम्हाला शक्य होणार नाही. अशा पद्धतीने ही माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, तुमचा खरंच मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचा अभ्यास चांगला झाला असेल, पण मन शांत ठेवा आणि अगदी व्यवस्थितरित्या तुमचे जे क्वेश्चन्स आहेत ते वाचून व्यवस्थित तुम्ही परीक्षा द्या आणि तुमचं सिलेक्शन होईलच असा मला विश्वास आहे. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.